तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज वटपौर्णिमा असल्यामुळं मग सगळा स्वयंपाक वगैरे करून सगळा नैवेद्य वगैरे केलेला आहे आणि आता खूप वेळ झाला आहे तरी पण आता आम्ही चाललेलो आहे वडाची पूजा करायला. तर इथं मी जे साहित्य घेतलेलं आहे ते हे घेतलेलं आहे बघा. याच्यामध्ये फक्त पानाचा विडा राहिलेला आहे कारण पानाचा विडा काही मला भेटलाच नाही त्यामुळं. तर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तर हे सगळं मी रुमालाने झाकून घेते आणि हा छोटूसा तांब्या. चला, तर आता मी चाललेली आहे वडाच्या झाडाला म्हणजे पूजा करायला चाललेली आहे. तर बघा पाठीमागं आमच्या बोर सुरू होता, बोर घ्यायचा. तर किती धूळ झाली काय माप नाही, किती बापरे किती विचित्र वाटायला लागले. कलर चेंज झाला फरशीचा, धूळ झाली. पण आता माझ्याकडे अजिबातच वेळ नाही ही स्वच्छता करायला, कारण पहिल्यांदा आता मी वडाच्या झाडाला पूजा करून येते आणि मग नंतर ही स्वच्छता करते. कारण आज सकाळपासून माझी इतकी दगदग झाली ना काय विचारायला नको. दिवस उगवायलाच बोरची मशीन आली शेजारी, घरात तर इतकी धूळ आली ना काय विचारायला नको. सकाळपासून 2-3 वेळा झाडून 3-4 वेळा झाडून काढायचे झाले, एकदा फरशी पुसून काढायची झाली, तरी सुद्धा धूळ आहेच घरात, काही कमी नाही. तर चला आधी आता आपण वडाच्या झाडाची पूजा करून घेऊ आणि नंतर मग स्वच्छता करू. अजून जेवण केलेलं नाही, पुरणपोळीचा स्वयंपाक फक्त बनवला आहे आणि आता पूजा करून आल्यानंतर आल्यानंतर मग आम्ही जेवण करणार आहे. त्याच्या आधी मला स्वच्छता करायची आहे. वरून विमान चाललं होतं आणि त्याचा घरघर असा आवाज होता, त्यामुळे ते व्हिडिओमध्ये पण तुम्हाला घरघर असा आवाज येतच असेल. तर आज फुलांवर तर कुठे ठेव धूळ बसलेला ठेवतोय काय. आता माझं तर डोकं चालणं झालंय. चला तर चला आधी आपण येऊया आणि मग नंतर बघू काय करायचं. गर्दी नाही जास्त, अगं बरं झालं. नाही दरवर्षी इतकी गर्दी असते ना काय विचारायला नको. आज बायका दिवसभर थोड्या यायला लागली, त्यामुळं बरं झालं. जास्त गर्दी असली ना मग असं वडाला व्यवस्थित फेऱ्या पण मारता येत नाहीत आणि काहीच करता येत नाही आणि सगळा दोरा वगैरे एकात एक गुंतला जातो. त्यामुळे खूप टेन्शन येते. आता निवांत पूजा करता येईल. 4-5 बायका जरी असल्या तरी बस झालं. 5 बायकांच्या ओटी भरायची असते, बायकांची ओटी भरायपुरतं तरी बायका असल्या तरी बस झालं. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर हे वडाचं झाड आहे, त्यामुळे आम्ही लगेच झाडाजवळ आलेलो आहे. इथं 4-5 बायका वडाच्या झाडाला फेऱ्या घालत होत्या. मग म्हटलं त्यांचं होऊ द्यावं आणि मग त्यांचं झाल्यानंतर आपण पूजा करावी. मग आता त्यांचं झालं होतं, मग आता मी लागले पूजा करायला. तर व्यवस्थित असं मी पूजा करून घेते. आपल्या भारतीय परंपरेनुसार वडाचं झाड हे खूप पवित्र मानलं जातं आणि असं म्हणतात की वडाच्या झाडाची पूजा केल्याने दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धी तसंच अखंड सौभाग्य लाभलं जातं. तर श्रद्धेनं केलेली पूजा नेहमीच आपल्या मनाला शांतता देते आणि आपल्या मनात एकदम पॉझिटिव्हिटी येते. नेहमीच वडाच्या झाडाची पूजा करताना एकदम शांत वाटतं, कारण तिथलं वातावरण आणि आजूबाजूची शांतता तसेच पक्ष्यांचा किलबिलाट आणि भक्तिभावानं केलेली प्रार्थना यामुळं मन अगदी समाधानानं भरून जातं. तर माझी पूजा करून झालेली. मग आता म्हटलं वडाच्या झाडाला फेऱ्या घ्याव्यात, म्हणून त्यासाठी मी इथं दोऱ्यामध्ये गुंतवत होते, कारण इथं भरपूर दोरे बांधलेले असतात वडाच्या झाडाला. तर त्या दोऱ्यामध्ये दोरा गुंतवायचा असतो, गाठ मारायची नसते. तर मी पण दोऱ्यामध्ये दोरा गुंतवून नंतर मग फेरे घ्यायला लागले. तर 7 फेरे घ्यायचे असतात. आपल्या ज्या ह्या परंपरा असतात ना, हीच आपल्या संस्कृतीची ओळख असते. त्या केवळ धार्मिक नसून निसर्गाबद्दल आपल्याला आदर, कृतज्ञता आणि संवर्धनाची शिकवण देतात. म्हणूनच अशा परंपरा नुसत्या जपून चालणार नाहीत, तर त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि ही आपली जबाबदारी आहे. अशा प्रकारे माझ्या 7 फेऱ्या घालून झाल्या होत्या. प्रत्येक फेरीसोबत मनात देवाचे नामस्मरण आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली मी. तर पूजा करून झाली, मस्तपैकी फेऱ्या घालून झाल्या. आता वेळ आली बायकांची ओटी भरायची. तर ओटी भरायची म्हणजे बायकांच्या ओटीमध्ये फळ घालायचं असतं. तर प्रथेनुसार पूर्वी म्हणजे माझी आई वगैरे मला आठवतं
म्हणजे उंबरं करायची. आणि उंबरं जे असतात, उंबरं म्हणजे मोदकच हं. त्याच्यामध्ये डाळ गूळ वगैरे घातलेली असते, त्याला उंबरं म्हणतात. तर उंबरं करायची आणि ती बायकांच्या ओटीमध्ये घालायची. पण आता काळानुसार सगळंच चेंज होत चाललेलं आहे. आणि आता बायका उंबरांऐवजी आंबा ओटीमध्ये घालताना ओटी भरून घेतात. तर मी पण सगळं साहित्य आणलं होतं ओटी भरायचं. तर मी 5 बायकांची ओटी भरून घेतली आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर छान अशी आमची वडाची पूजा झाली, मस्त अशा फेऱ्या घेतल्या आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर आमच्या घराशेजारीच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर तिथं त्या महालक्ष्मीची पण ओटी भरणार आम्ही, नैवेद्य वगैरे ठेवणार आणि मग आम्ही घरी जाणार आहे. तर चला आता बोल काय अरे छान झाली आपली पूजा वगैरे आणि काय गर्दी नसल्यामुळं अगदीच व्यवस्थित झाली. चांगलं वाटलं. वासाला घाम काहीतरी मेले का पुरेष्ट. चल बाबा आलो. तू काहीच आवरलं नाही, अशी झाली आहे. काय बोलायचं असते, छान ड्रेस मला नाही येऊ वाटत, तुझ्यामुळे आलते. एवढं खरं ही माझ्यामुळे झाली होती खरं तर. मला एकटीला म्हणजे तसं बायका एकटं जागते बरं का, पण मला एकटीला जायला नको वाटतं. म्हणून मग म्हणलं चल की अगं हिला मग मागं लागायला लागतं. चल की अगं, चल की अगं, चल की अगं सारखं 2-3 वेळा म्हणलं का मग मॅडम काय लागला बस, मॅडम निघतात मग बस बस. तर हे तेच मंदिर आहे महालक्ष्मीचं, आमच्या घरापुढंच आहे. एकदा देवीला मस्त असा नैवेद्य वगैरे दाखवायचा, बोटी वगैरे भरायची आणि मग घरी जायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच पारंपरिक आणि धार्मिक म्हणजे ग्रामीण जीवनाशी संबंधित असलेले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे, तिथे क्लिक करा. म्हणजे चॅनलवर व्हिडिओ आल्या तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटेल. चला तर मग पुन्हा भेटू असंच एखाद्या छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.